हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बँक निफ्टी आणि निफ्टीचा क्यू बघू आपण. तर निफ्टीमध्ये हा लेवल आपण काल ड्रॉ करून घेतल्या होत्या. त्या निफ्टीमध्ये बघितलं तर एक चांगला डाऊन मोमेंटम दाखवला. तर काल या लेवल ड्रॉ केल्या होत्या आणि आपण सांगितलं होतं की या लेवलच्या वरती गेल्यानंतर एक डाऊन साईड मोमेंटम दाखवू शकतो. त्याप्रमाणे प्रॉपर आज मोमेंटम केला आहे. तसंच बँक निफ्टीमध्ये बघितलं तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण या काल लेवल ड्रॉ केल्या होत्या आणि त्या लेवलचा बरोबर ब्रेकआउट न होता त्या लेवलवर कन्सोलिडेशन होऊन खालच्या साईडला आलेलं आहे मार्केट चांगलं बँक निफ्टीमध्ये. तर आपण उद्यासाठी लेवल बघू काय असतील. त्या निफ्टीमध्ये बघू पहिले 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवर बघू. तर आपण पहिले ड्रॉईंग रिमूव्ह करून घेऊ सगळ्या आणि ड्रॉईंग रिमूव्ह करून घेतल्यानंतर आपण 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवर सपोर्ट एरिया आणि रेजिस्टन्स एरिया ड्रॉ करून घेऊ. हा एक सपोर्ट एरिया आणि रेजिस्टन्स एरिया, ह्या दोन एरिया ड्रॉ करून घेतले आहेत आपण. जिथून मार्केट रिव्हर्स झालं होतं ते एरिया ड्रॉ करून घेतली आहे. आज एक चांगला मोमेंटम होता. तर उद्या एक छोटासा साईडवेज टू फ्लॅट म्हणजे डाऊन साईड किंवा अपसाईड मोमेंटम असू शकतं. एक वोलाटाईल असू शकतं मार्केट. त्याप्रमाणे प्रॉपर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊननंतर आपण ट्रेड घेऊ शकतो. आणि आपण बघितलं तर इथून एक मार्केट रिव्हर्स झालं होतं, छोटं अपसाईडला मोमेंटम दिला होता. तर हा एक सपोर्ट एरिया म्हणून वर्क केला होता. जर उद्या ओपनिंग फ्लॅट झाली तर हा सपोर्ट एरिया रेजिस्टन्स एरिया म्हणून वर्क करेल. त्याप्रमाणे आपण ट्रेड घेऊ शकतो. ठीक आहे. आणि ही एक लेवल होती. ठीक आहे. ह्या लेवल इम्पॉर्टंट असेल उद्यासाठी. आज ज्या सपोर्ट एरिया म्हणून वर्क केला आहे ते उद्या रेजिस्टन्स एरिया म्हणून वर्क करू शकतात. ठीक आहे. त्याप्रमाणे आपण प्रॉपर ट्रेड घेऊ. ह्या आपण लेवल ड्रॉ करून घेऊ ज्या सपोर्ट एरिया होत्या त्या आजच्या दिवसाच्या. आणि जर फ्लॅट ओपनिंग झालं आणि फ्लॅट ओपनिंग घेऊन डाऊन साईडला आलं तर डाऊन साईडला आपण बघू शकतो की टार्गेट काय असू शकतात. डाऊन साईडला एक छोटं टार्गेट आहे. ठीक आहे. त्याच्या आधी आपल्याला हा एक सपोर्ट एरिया आहे. हा लेवल ब्रेक करणं गरजेचं आहे. ठीक आहे. ही एरिया लेवल ब्रेक करणं गरजेचं आहे. जर फ्लॅट ओपनिंग घेऊन डाऊन साईडला आला तर इथे थोडं कन्सोलिडेशन होऊन अप साईडला मोमेंटम करू शकतं किंवा डाऊन साईड गॅप डाऊन ओपन झाली तर रिटेस्टनंतर खाली येऊ शकतं. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ट्रेड घेऊ शकतो. ठीक आहे. ह्या दोन लेवल आहेत डाऊन साईडसाठी. आपण जे बोललो जर फ्लॅट ओपनिंग झालं तर फ्लॅट ओपनिंग घेऊन इथे कन्सोलिडेशन होऊ शकतं असं. ठीक आहे. या पद्धतीने कन्सोलिडेशन होऊ शकतं इथे. आणि जर गॅप डाऊन झालं तर गॅप डाऊननंतर हा एक असा रिटेस्टनंतर एक अप डाऊन साईड मोमेंटम दाखवू शकतो इथे छोटासा असा कन्सोलिडेशन होऊन अजून खाली डाऊन साईड मोमेंटम दाखवू शकतो. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊननंतर ट्रेड घेऊ शकतो. आणि जर गॅपअप झालं, जर फ्लॅट ओपनिंग वर साईडला गेलं किंवा गॅपअप झालं तर गॅपअपनंतर आपण ह्या रेजिस्टन्स एरिया ड्रॉ करून घेतले आहेत. आणि जर ह्यूज गॅपअप झालं तर ह्यूज गॅपअपनंतर आपल्याकडे हा एक रेजिस्टन्स एरिया आहे. ह्या दोन रेजिस्टन्स एरियाने हा ब्रेक झाला तर ही वरची गॅप फील होऊ शकते. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ट्रेड घेऊ शकतो बँक निफ्टीमध्ये. आणि बँक निफ्टीसाठी बघितलं तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण ड्रॉईंग रिमूव्ह करून घेऊ सगळ्या. तर बँक निफ्टीमध्ये बघितलं तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक चांगला डाऊन मोमेंटम होता. तर बँक निफ्टीमध्ये आपण सपोर्ट एरिया आणि रेजिस्टन्स एरिया ड्रॉ करून घेऊ. काल आपण ही लेवल ड्रॉ केली होती आणि ह्या लेवलचा ब्रेकआउट झाल्यानंतर एक ब्रेकआउट फेल्युअर असा सीन झाला होता. ठीक आहे. त्याप्रमाणे आपण लेवल ड्रॉ करून घेऊ. हा एक रेजिस्टन्स एरिया म्हणून आपण वर्क करेल. ठीक आहे. आणि हा एक कालच्या साईडला काल एक कन्स्ट्रक्शन झालं होतं ते एक एरिया आपण मार्क करून घेऊ. जी जर फ्लॅट ओपनिंग झालं आणि फ्लॅट ओपनिंग घेऊन अपसाईडला गेलं तर हा एक रेजिस्टन्स एरिया वर्क करेल. त्याप्रमाणे आपण ट्रेड घेऊ शकतो प्रॉपर. आणि जर खालच्या साईडला आला तर खालच्या साईडला आपण सपोर्ट एरिया ड्रॉ केला आहे. जर फ्लॅट ओपनिंग घेऊन डाऊन साईडला आलं तर डाऊन साईडला कुठे मार्केट येऊ शकतं डाऊन साईडपर्यंत. तर आपण बघू शकतो की हा लेवलपर्यंत मार्केट बँक निफ्टी डाऊन साईडला येऊ शकतं. जर फ्लॅट ओपनिंग घेऊन डाऊन साईडला आला म्हणजे इथे कुठे ओपन झालं आणि ओपनिंगनंतर असं कन्सोलिडेशन होऊन तर इथे टाईमपास करून मार्केट आलं तर इथे खालच्या साईडला असं येऊ शकतं. ठीक आहे. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ट्रेड घेऊ शकतो बँक निफ्टीमध्ये. ठीक आहे. आणि जर अपसाईडला गेलं किंवा गॅपअप झालं तर गॅपअप झाल्यानंतर एक वरती चांगली लेवल आहे. ही एक लेवल आहे आणि ही लेवल आहे. या दोन लेवल होऊ शकतात. तर फ्लॅट ओपनिंग होऊन अपसाईडला गेलं तर अपसाईडला आपल्याकडे हा एक रेजिस्टन्स एरिया आहे आणि त्याच्यावरती सुद्धा गेलं तर आपल्याकडे हे दोन लेवल आहे. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊननंतर ट्रेड घेऊ शकतो. आणि तुम्हाला अशा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मराठी कंटेंट्स